केंद्रीय अर्थसंकल्पातील घोषणेच्या अनुषंगानं केंद्रीय वित्त आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत NPS वात्सल्य योजनेचा प्रारंभ झाला। शाळकरी मुलंही या उद्घाटन कार्यक्रमात सहभागी झाले होते। केंद्रीय वित्त मंत्र्यांच्या हस्ते NPS वात्सल्य योजना सदस्यतेसाठी ऑनलाईन मंचाचंही अनावरण झालं। यावेळी नवीन अल्पवयीन ग्राहकांना कायमस्वरूपी सेवानिवृत्ती खाते क्रमांक कार्डही वितरित करण्यात आली। NPS म्हणजेच नवी पेन्शन योजनेअंतर्गत सरासरी 9.5% इतका परतावा मिळाला आहे असं निर्मला सीतारामन यांनी सांगितलं आहे। NPS वात्सल्य योजनेअंतर्गत मुलांना भविष्यात उत्तम परतावा मिळण्याचा लाभ मिळेल, यातून सामाजिक सुरक्षा मिळेल असं निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे। या उद्घाटन सोहळ्याच्या वेळी देशभरात जवळपास 75 ठिकाणी एकाच वेळी अशा प्रकारचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। NPS वात्सल्य योजनेच्या माध्यमातून पालकांना त्यांच्या मुलाच्या भविष्यासाठी निवृत्तीवेतन खात्यात गुंतवणूक करून बचत करता येईल।